सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्यटन पुन्हा बहरताना आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहत आहे कशा पद्धतीने या ठिकाणी पर्यटक आहेत ते एन्जॉय करत आहेत. जर बघितलं तर गेले काही दिवस पर्यटन मालवणचं किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्याचं स्तब्ध झालेलं होतं, कारण जर गॅस सिलेंडर मिळत नव्हता. त्याचबरोबर जर बघितलं तर इथे जर बघितलं तर डिझेलसुद्धा मिळत नव्हतं. त्यामुळे इथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या कुठेतरी रोडावली होती. मात्र आता जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात पर्यटक आहेत ते कोकणात दाखल होत आहेत. आणि जर बघितलं तर कशा पद्धतीने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन आहे ते बहरतं आहे आपल्याला पाहायला मिळतं आहे. मला सांगा, तुम्ही कुठून आलात आणि कसं वाटलं मालवण पाहिल्यानंतर? मी कर्जतवरून आलो. एक्सपिरियन्स खूप छान आहे. खूप मजा केली आम्ही. ॲक्च्युली आम्ही 5 जण आलेलो आहे. आज सकाळी आलो होतो. देवबागला गेलो, तिकडे म्हातारीची चोळा आणि लाईट हाऊस पाहिलं. तिथं पण खूप चांगला एक्सपिरियन्स आला. त्यानंतर आता स्कुबा डायव्हिंग केली, तिथं पण खूप मजा आली. नक्कीच. तुम्ही मालवणी जेवणाचा सुद्धा आस्वाद घेतला असेल. मालवणी जेवण कसं होतं? खूपच छान होतं. पहिल्यांदाच आम्ही या जेवणाचा आस्वाद घेतला, तर खूप आवडलं. मला सांगा, तुम्ही कुठून आलात, कसं वाटलं मालवण बघून? आम्ही पण अहिल्यानगरवरून आलो. अहिल्यानगरवरून मालवण खूप छान वाटलं. तिथं बीच वगैरे एकदम व्यवस्थित वाटलं आणि जेवणाचा स्वाद पण हाय ठीकठाक आहे. तिथं असा खास एवढं हे नाही काय. नक्कीच. जर बघतात आपण मोठ्या प्रमाणात पर्यटक आहेत ते कशा पद्धतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होत आहेत. जर बघितलं तर गेले काही दिवस जर बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात गॅस मिळत नसल्याने अनेक हॉटेल्स बंद होती. मात्र आता टप्प्याटप्प्याने जशी हॉटेल्ससुद्धा सुरू होते त्या पद्धतीने पर्यटनसुद्धा बहरू लागल्याचं पाहायला मिळतं. विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.